शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत कपाशीच्या प्लॉटमध्ये आणि इथं आपल्याला थोडी बारीक पाती जी आहे ही गळ वाटत आहे। यासाठी आपल्याला काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही विचार न करता आपण सरळ आता फवारा घ्यायचा। तर कुठला फवारा घ्यायचा तर कपाशीमध्ये पातीगळ होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं चांगल्या प्रकारे कीटकनाशकाची फवारी घ्यायची। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे फवारा काय असतो तर त्यासाठी आपल्याला रसोसक किडी, अळीचा डंख लागू नये म्हणून अळी। तर अळीसाठी आपल्याला काय घ्यायचं तर आपल्याला कापूस फ्रेश पण करायचा, कावर शेंड्यामध्ये मावा तुडतुडा पण असते, पांढरी माशी असते, रसोसन पण करते अशा प्रकारे। तर आपण काय करायचं तर पांढऱ्या माशीचा अटॅक घालवण्यासाठी आसिटामाप्राइड घ्यायचं। मावा तुडतुड्यासाठी आपण फक्त कॉन्फिडॉर घ्यायचं, साध्यावालं घ्यायचं। आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 मिली रोगर घ्यायचं। रोगर यासाठी की आपल्याला सर्व झाड फ्रेश होईल आणि जास्त रोगर यासाठी नाही घ्यायचं, 30 मिली नाही घ्यायचं, ते कडक पानं होतात। तर त्यासाठी 15 मिली घ्यायचं किंवा 20 मिली, कॉन्फिडॉर 10 मिली, आसिटामाप्राइड 15 ग्राम, 15 लिटर पाण्याचा हा डोस आहे। आणि याच्यामध्ये जर आपल्याला अळीचं प्रमाण वाटलं तर इमामेक्टिन घेऊ शकता 10 ते 12 ग्राम, म्हणजे कंपनी पाहून, तर वेगवेगळ्या कंपन्याचा इथे। तर 10 ते 12 ग्राम इमामेक्टिन 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं। तर अशा प्रकारे जर आपण फवारणी केली तर कुठल्याही प्रकारची अळी, पातीगळ आपल्याला होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पातीगळ अजून कशी टिकून राहील आणि गळ कशी होणार नाही यासाठी काय करायचं, आपलं कपाशी जी आहे आता तर 2 महिन्याची आहे आणि अशा प्रकारे पात्या वगैरे तिला आलेल्या असतात। हे बघा अशा प्रकारे गळ पण होत असते। आणि आता पाऊस चालू आहे तर पावसामध्ये काय होते, किड्यांना, रोगराईंना पोषक असं वातावरण असते, तर त्या पोसल्या जातात पानाच्या खालच्या बाजूने किंवा धुऱ्याच्या बंधाऱ्यावर, धुऱ्यावर आपल्या गवतामध्ये। तर आपण काय करायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर अळीसाठी इमामेक्टिन सर्वात महत्त्वाचं आहे। परंतु हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला पाती गळालीच नाही पाहिजे, त्यासाठी काय करायचं तर आपली इंजेक्शनची जी सिरीज असते या सिरीजनं फक्त सुई काढून टाकायची आणि त्यामध्ये अर्धा मिली लिओशिन घ्यायचं, फक्त अर्धा मिली। त्याच्यामध्ये अर्धा मिली लिओशिन घेतलं तर काय होते, तुमची पातीची गळच होत नाही, जेवढा माल आहे तेवढा आपल्याला इथं पकडल्या जाते। आणि त्यामुळे काय होईल, तुमचं कुठल्याही प्रकारची पातीगळ होणार नाही। आणि पुढच्या फवारणीला जी आहे तर त्या फवारणीला आपण लिओशिन टाकायचं नाही, त्याच्यानंतरच्या फवारणीला पुन्हा आपल्याला अर्धा मिली टाकायचं। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे। तर असं व्यवस्थापन जर आपण केलं तर आपण एकही पाती गळणार नाही आणि आपल्या पिकाचं, बोंडाचं वाढीव आपल्याला उत्पन्न येईल आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न आलेलं दिसेल। आणि पात्या न गळल्यामुळे बोंड आपल्याला दिसतील। फक्त काय करायचं, 15 लिटर पाण्यामध्ये, 2 महिन्याचा असल्यामुळं 15 लिटर औषधीसोबत आपण 15 लिटर पाणी घेतलं, त्याचं औषधी सांगितली आपण, त्यामध्ये अर्धा मिली लिओशिन घ्यायचं। आणि पुढच्या फवारणीला बिलकुल नाही घ्यायचं, त्याच्या पुढच्या फवारणीला पुन्हा अर्धा ते 1 मिली घ्यायचं। तर अशा प्रकारे आपण इथं एक फवारणी ॲड करून लिओशिन घेऊ शकता, कारण आपण जी दिलेली ताकद आहे त्यानुसार इथं व्यवस्थापन करायचं असते। तसं लिओशिन आपण 2 आणि 5 मिली टाकू शकतो, परंतु खताचं प्रमाण जमिनीमध्ये भरपूर पाहिजे। परंतु आपलं खताचं प्रमाण कमी असल्यामुळे अर्धा मिली ते 1 मिलीपर्यंत चालते। म्हणून पहिल्या फवारणीला जे 2 महिन्याकडे ती फवारणी तिला अर्धा मिली वापरायचं, त्याच्यानंतर दुसरी फवारणी बंद करून तिसऱ्या फवारणीला आपण ते 1 मिली वापरायचं। तर अशा प्रकारे आपण लिओशिनचा वापर करू शकता। फक्त हे की कपाशी पिकासाठी आहे, वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे डोस असतात। जसं सोयाबीनला 30-40 मिली चालते, परंतु इथं कपाशीचं असल्यामुळं प्लॉट इथं फक्त अर्धा मिली घ्यायचा आहे।